नंदा, तुझ्या या हाताच्या स्पर्शानं मी वाचलो बघ. त्या यमदूताची एंट्री लेट झाली आणि तू बिफोर टाइम आलीस म्हणून वाचलो. असं बोलू नकोस. आपली ताटातूट करायची हिंमत यमदूतच काय, प्रत्यक्ष यमाच्या देखील हातात नाही. अगं यम परवडला, पण आपले काका काकी मामा मामी स्वतः मात्र लग्न करून मोकळे झालेत आणि दुसऱ्यांच्या लग्नात मोडते घालतायत. अगदी खरं बोललास. मला पण माझ्या वडिलांची खूप भीती वाटते रे. अगं कमाल करतेस, मी पत्र सुद्धा पाठवलं. माझ्या वडिलांना? नाही ग, आमच्या आबांना आनंदानं नाचत असतील ते. खरंच? खरं म्हणजे माझ्या आबांच्या 2 अटी होत्या. त्यांना सुंदर मुलगी पाहिजे होती आणि शिकलेली पाहिजे होती. मी त्यांच्या दोन्ही अटी पूर्ण केल्या आहेत. पण मला प्रश्न पडलाय, मी माझ्या वडिलांना काय लिहू? वडिलांना तू असं कर, मजकूर मी लिहितो, पत्ता तू सांग. भगवंतराव माने, भगवंतराव माने, मुक्काम पोस्ट गळवेवाडी. गळवे. काय एवढा काय घाबरलास? ते माझ्या वडिलांचं नाव आहे, भूताचं नाही. अगं भूताचं असतं तेवढं घाबरलं नसतं ग नंदा. आता आपलं लग्न कसलं होत आहे, लग्नाआधी मला काडी मोड दे. अरे पण का? मला कारण तर सांगशील? अगं ते गुप्त रामायण आहे. अगं प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी आला ना तरी मला तुझ्याशी लग्न करता येणार नाही. मग माझं पण ऐक. काय? लग्न करीन तर तुझ्याशीच, नाहीतर विहिरीत जीव दे. बापरे, तिकडे बाप इकडे विहीर, काय करायचं? माझं एक काम कर, हे बघ का ते पण? तुला नंतर सांगतो, तू चल तू. अरे To watch more, log on to www.erosentertainment.com.